हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रोकेमिकल सेल्स अँड गिव्ह एनर्जी पाहिलेलं आहे. नेक्स्ट आपण त्या ठिकाणी पाहिलं कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन. एखादं इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन असेल तर त्याची काय कंडक्टिव्हिटी आहे ते आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. मग याच्यामध्ये आपण रेजिस्टन्स पाहिलं, स्पेसिफिक रेजिस्टन्स पाहिलं, कंडक्टिव्हिटी पाहिलं आणि कंडक्टन्स पाहिलं आणि याच्यावर जे काही MCQज असतील ते आपण त्या ठिकाणी पाहिले होते. आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे क्लासिफिकेशन ऑफ कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटीचं क्लासिफिकेशन आपल्याला पाहायचं आहे. नेक्स्ट आहे टाईप ऑफ कंडक्टन्स. कंडक्टन्सचे टाईप्स आपल्याला पाहायचे आहेत. मेजरमेंट ऑफ कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी कशा प्रकारे आपण मेजर करतो आणि हे कंडक्टिव्हिटी मेजर करण्यासाठी जे काही सेल असेल, कंडक्टिव्हिटी सेल, मग या कंडक्टिव्हिटी सेलचं जे काही कन्स्ट्रक्शन असेल ते कन्स्ट्रक्शन आपण पाहणार आहे. आणि त्या ठिकाणी आपण कंडक्टन्स ऑफ आयोनिक सोल्युशन्स त्या ठिकाणी पाहतोय. नेक्स्ट आपण पाहणार आहे मोलार कंडक्टिव्हिटी अँड इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑन कंडक्टिव्हिटी. हे पॉईंट या ठिकाणी आपण पाहणार आहे. तर स्टार्ट करूया. पहा, क्लासिफिकेशन ऑफ कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटीचं क्लासिफिकेशन कशा प्रकारे करतो आपण. डिपेंडिंग ऑन द मॅग्निट्यूड ऑफ देअर मटेरियल कंडक्टिव्हिटी दे आर क्लासिफाईड इंटू. मग कशानुसार त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. डिपेंडिंग ऑन द मॅग्निट्यूड ऑफ दिअर मटेरियल. कोणतं मटेरियल त्या ठिकाणी आहे यानुसार त्याचं काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे. आणि कसं केलेलं आहे क्लासिफिकेशन, तर फर्स्ट वन इज अ कंडक्टर्स, सेकंड वन इज अ इन्सुलेटर अँड थर्ड वन इज अ सेमी कंडक्टर. दिस आर क्लासिफिकेशन डिपेंड्स ऑन द मटेरियल. त्या ठिकाणी कोणतं मटेरियल आहे यानुसार त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. नेक्स्ट आहे फोर्थ नंबर सुपर कंडक्टर्स. दिस आर द four types of conductivity. First one is the conductors. Metals and their alloy have a large conductivity are known as a conductor. मेटल असतील किंवा alloys असतील, है की नाही. alloy म्हणजे काय, देयर इज अ कॉम्बिनेशन्स ऑफ टू मेटल. दोन मेटलचं त्या ठिकाणी कॉम्बिनेशन असेल तर त्याला आपण alloy म्हणतो. मग याची जी काही कंडक्टिव्हिटी कशी असणार आहे, ही लार्ज कंडक्टिव्हिटी आहे आणि दे आर कॉल्ड ॲज अ कंडक्टर. त्याला आपण म्हणतो कंडक्टर्स म्हणतो. देअर कंडक्टिव्हिटी रेंजेस फ्रॉम, त्याची जी काही कंडक्टिव्हिटी आहे इज इन बिटवीन 10⁴ to 10⁷ ओहम इनवर्स मीटर इनवर्स. कंडक्टिव्हिटी रेंज खूप लार्ज आहे. पहा किती आहे, 10⁴ पासून 10⁷ पर्यंत आहे ते. फॉर एक्झाम्पल, ऑल मेटल्स अँड alloys ऑफ मेटल, सर्टन नॉन मेटल लाईक कार्बन, ब्लॅक ग्रॅफाइट अँड सम ऑर्गॅनिक पॉलिमर्स लाईक पॉलिॲनिलिन, पॉलिपायरॉल अँड पॉलिथायोफिन. हे त्याचे काय आहेत, एक्झाम्पल्स आहेत जे काय दाखवतात आपल्याला कंडक्टर्स म्हणून या ठिकाणी काम करतात. आणि त्याची जी काही कंडक्टिव्हिटी आहे कशी आहे, लार्ज आहे. पहा या ठिकाणी मेटलचे केबल्स असतील त्या आपण वापरतो इलेक्ट्रिसिटीमध्ये. कार्बन ब्लॅक असेल पहा या ठिकाणी. नेक्स्ट आहे इन्सुलेटर. सबस्टन्स लाईक ग्लास, सिरामिक्स एक्सेट्रा हॅव व्हेरी लो कंडक्टिव्हिटी आर नोन ॲज इन्सुलेटर. म्हणजे जे काही सबस्टन्स असतील, मग सपोज ग्लास असेल, सिरेमिक्स असेल, दिस आर द मटेरियल दॅट हॅव अ व्हेरी लो कंडक्टिव्हिटी. या मटेरियलला कंडक्टिव्हिटी काय आहे, अगदी व्हेरी लो आहे. दिस आर कॉल्ड ॲज अ इन्सुलेटर. देअर कंडक्टिव्हिटी रेंजेस फ्रॉम, त्याची जी काही कंडक्टिव्हिटी आहे ती किती आहे, इट रेंजेस फ्रॉम 10⁻20 to 10⁻10 ओहम इनवर्स मीटर इनवर्स. मीन्स दे आर व्हेरी लो, व्हेरी व्हेरी लो. फॉर एक्झाम्पल, दिस मटेरियल सिरॅमिक्स मटेरियल आहे, हे वापरतो आपण. नेक्स्ट आहे सेमी कंडक्टर. सबस्टन्सेस लाईक सिलिकॉन, डोप सिलिकॉन अँड गॅलियम आर्सेनाइड हॅव्हिंग रेजिस्टिव्हिटी इन द रेंज. त्याची जी काही रेजिस्टिव्हिटी असेल ती किती आहे, 1 to 10⁶ ओहम सेंटीमीटर आर कॉल्ड सेमी कंडक्टर्स. इज इन बिटवीन, हे काय आहे, इन्सुलेटर आणि सेमी कंडक्टर. इन्सुलेटर आणि कंडक्टर या दोघांच्या मध्ये जे आहेत, दे आर इन द मिडल, दे आर कॉल्ड ॲज सेमी कंडक्टर्स. दिस आर अ व्हेरी इम्पॉर्टंट मटेरियल यूज इन इलेक्ट्रिक इंडस्ट्री. इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री असतील त्या इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीमध्ये हे मटेरियल त्या ठिकाणी वापरलं जातं. पहा नेक्स्ट आहे लास्ट आपला 4 नंबर सुपर कंडक्टर्स. The substance having zero resistivity or infinite conductivity are superconductors. त्याला झिरो रेजिस्टिव्हिटी असेल किंवा त्याची इन्फिनाइट कंडक्टिव्हिटी असेल, दे आर कॉल्ड ॲज सुपर कंडक्टर्स. फॉर एक्झाम्पल, अ नंबर ऑफ सिरॅमिक मटेरियल आर मिक्स
metal oxide acts as a superconductors at 150 Kelvin. These are actually material are semiconductors. But if we increase the temperature, then this become a superconductor. टेम्परेचर वाढवलं तर त्या ठिकाणी कंडक्टिव्हिटी त्याची वाढते आणि हे जे काही मटेरियल आहे ते काय होतं, सुपर कंडक्टर होतं. आता पहा एक्झाम्पलमध्ये सिरॅमिक मटेरियल आहे आणि मेटलचं ऑक्साईड आहे. हे कधी कंडक्टर आहे, सुपर कंडक्टर ॲट 150 केल्विन, 150 केल्विन टेम्परेचर असेल तर ते मटेरियल काय होतं, सुपर कंडक्टर्स म्हणून त्या ठिकाणी ॲक्ट्स होत असतं. पहा MCQs, विच ऑफ द फॉलोइंग ॲक्ट्स ॲज अ सेमीकंडक्टर. कोणतं सेमीकंडक्टर असेल, सिलिकॉन, जर्मेनियम, ॲस्टटाईन अँड ऑल. तर या ठिकाणी सगळे काय आहे, हे सेमी कंडक्टर्स आहेत. पहा नेक्स्ट, टाईप्स ऑफ कंडक्टन्स. आता कंडक्टन्सचे टाईप्स पाहूया आपण. डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ द मटेरियल, कंडक्टन्स इज क्लासिफाईड इन टू. कंडक्टन्स परत क्लासिफाईड केलेलं आहे. फर्स्ट वन इज मेटॅलिक कंडक्टन्स और इलेक्ट्रॉनिक कंडक्टन्स. सेकंड वन इज इलेक्ट्रोलायटिक कंडक्टन्स. पहा इलेक्ट्रॉनिक आहे आणि इलेक्ट्रोलायटिक आहे, किंवा त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रॉनिकला मेटॅलिक कंडक्टन्स म्हणतो. इलेक्ट्रिकल कंडक्टन्स थ्रू मेटल इज कॉल्ड मेटॅलिक और इलेक्ट्रॉनिक कंडक्टन्स. जो कंडक्टन्स कशामधून होते, कंडक्शन त्याचं मेटलमधून होते, त्याला म्हणतो आपण मेटॅलिक और इलेक्ट्रॉनिक कंडक्टन्स. त्याला म्हणायचं मेटॅलिक किंवा इलेक्ट्रॉनिक कंडक्टन्स. दिस इज ड्यू टू द फ्री मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. हे कशामुळे त्याची मुवमेंट होते त्या ठिकाणी, तर इलेक्ट्रॉन काय आहे त्या ठिकाणी फ्री आहे आणि फ्री इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी मूव्ह होतात. दिस आर द ड्यू टू द फ्री मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स. सेकंड, नेक्स्ट, द इलेक्ट्रॉनिक कंडक्टन्स डिपेंड्स ऑन. कशावर डिपेंड आहे हा कंडक्टन्स, द नेचर अँड द स्ट्रक्चर ऑफ द मेटल. त्याचं कसं स्ट्रक्चर आहे मेटलचं, किंवा मेटलचं नेचर कसं आहे, तो मेटल कसा आहे याच्यावरती डिपेंड आहे. द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पर ॲटम ऑफ द मेटल. अजून कशावर डिपेंड आहे, तर त्या ठिकाणी किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत त्या ॲटममध्ये. टेम्परेचर, अजून टेम्परेचरवर डिपेंड आहे. देअरफॉर पहा कशा टेम्परेचरवर डिपेंड आहे, मेटॅलिक कंडक्टन्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द टेम्परेचर. मेटॅलिक कंडक्टन्स आणि टेम्परेचर कसे आहेत, हे इनव्हर्सली प्रपोर्शनल आहेत. The composition of the metallic conductors remains unchanged by conductance of electric current. जो काही मेटॅलिक कंडक्टर असेल याचं जे काही कंपोजिशन असेल ते कसं राहतं, रिमेन्स अनचेंज. कधी रिमेन्स अनचेंज राहतं, वेन इफ वी मूव्ह अ इलेक्ट्रिक करंट थ्रू दॅट मटेरियल. तर एखाद्या मटेरियलमधून आपण इलेक्ट्रिक करंट पास केला तर त्याचं जे काही कंपोजिशन असेल ते कसं राहतं, रिमेन्स अनचेंज या ठिकाणी राहते. पहा नेक्स्ट आहे दुसरा टाईप आपला इलेक्ट्रोलायटिक कंडक्टन्स. चल पाहूया मग. द इलेक्ट्रिकल कंडक्टन्स थ्रू द इलेक्ट्रोलाइट इज कॉल्ड इलेक्ट्रोलायटिक कंडक्टन्स और आयोनिक कंडक्टन्स. कशामधून कंडक्शन आहे, आता मटेरियल काय आहे आपलं, तर इलेक्ट्रोलाइट आहे. इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, द सबस्टन्स और द मटेरियल दॅट आर अ लिक्विड. कसं मटेरियल आहे, हे लिक्विड मटेरियल आहे आणि या लिक्विड मटेरियलमधून इलेक्ट्रिसिटी काय करतो आपण, कॅरी करतो किंवा कंडक्ट करत असतो. त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोलायटिक कंडक्टन्स, किंवा त्याला अजून काय नाव आहे, आयोनिक कंडक्टन्स नाव आहे. दिस इज ड्यू टू द फ्लो ऑफ आयन्स. मग हे कसं होऊ शकतं, तर त्या ठिकाणी आयन्सचा फ्लो होतो. पहा मेटॅलिक कंडक्टन्समध्ये जर आपण पाहिलं तर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी होतोय, आणि इलेक्ट्रोलायटिकमध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी काय होतंय, आयन्सचा फ्लो होत असतो. पहा मोमेंट ऑफ आयन्स आहे. द कंडक्टन्स और द कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन डिपेंड्स ऑन. कशावर डिपेंड आहे हे, द नेचर ऑफ इलेक्ट्रोलाइट. तो इलेक्ट्रोलाइट कसा आहे, तो इलेक्ट्रोलाइट स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, वीक इलेक्ट्रोलाइट आहे, यावरती काय आहे ते डिपेंड आहे. नेक्स्ट आहे साइज अँड सॉल्वेशन ऑफ द आयन्स फॉर्म इन द डिसोसिएशन ऑफ इलेक्ट्रोलाइट. साईज कशी आहे, त्या आयनची साईज कशी असेल, म्हणजे काही कॅटायन्स फॉर्म होतील किंवा ॲनायन्स फॉर्म होतील. हाऊ द साईज ऑफ दॅट कॅटायन्स अँड ॲनायन अँड द आयन फॉर्म इन द डिसोसिएशन. अजून काय एक प्रोसेस आहे, सॉल्वेशन प्रोसेस आहे. हाऊ दिस मॉलिक्युल्स आर सराउंडेड बाय द वॉटर. त्या ठिकाणी सॉल्वेशन म्हणजे ते कसं डिझॉल्व्ह होतंय हे त्या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. आणि हे किती डिझॉल्व्ह झाले याच्यावर काय डिपेंड आहे, त्याची कंडक्टिव्हिटी डिपेंड आहे. पहा
नेक्स्ट आहे पहा द नेचर अँड द व्हिस्कोसिटी ऑफ सॉल्वंट. मग तो सॉल्वंट कोणता वापरतोय आपण ते मटेरियल डिझॉल्व करायला, त्याची किती व्हिस्कोसिटी आहे याच्यावर सुद्धा ते डिपेंड आहे पहा. नेक्स्ट आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रोलाइट. मग त्या इलेक्ट्रोलाइटचं किती कॉन्सन्ट्रेशन आहे, ते 1 मोलारचं आहे, 2 मोलारचं आहे का 0.1 मोलारचं आहे. दिज आर द फॅक्टर दॅट डिपेंड्स द कंडक्टन्स. कंडक्टन्स याच्यावरती डिपेंड्स आहे. नेक्स्ट आहे टेम्परेचर. किती टेम्परेचर आहे, 100 केल्विन आहे, 200 केल्विन आहे. दिज आर द फॅक्टर्स इन विच कंडक्टन्स डिपेंड्स. इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द टेम्परेचर. आता पहा आपण जे काही मेटॅलिक कंडक्टन्स पाहिला किंवा इलेक्ट्रॉनिक कंडक्टन्स पाहिला, याच्यामध्ये काय आहे, जो काय आपला इलेक्ट्रॉनिक कंडक्टन्स आहे हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. कशाबरोबर, टेम्परेचर बरोबर. आणि इथं कसं आहे आता, इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द टेम्परेचर. टेम्परेचर बरोबर डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. पण का डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, तर याची जी काही सोल्युबिलिटी आहे, आपला जो काही इलेक्ट्रोलाइट आहे हा सबस्टन्स किती डिझॉल्व झाला आहे याच्यावर काय त्याचा कंडक्टन्स डिपेंड्स आहे. म्हणजे जास्त डिझॉल्व झाला तर काय होईल, त्याची जी काही कंडक्टिव्हिटी असेल ती काय होईल, वाढेल. पण तो कधी जास्त डिझॉल्व होईल, ॲज वी इन्क्रीज द टेम्परेचर. टेम्परेचर वाढवलं तर तो सबस्टन्स काय होईल, जास्त डिझॉल्व होणार आहे. आणि जास्त डिझॉल्व झाला की त्याची काय होणार आहे, कंडक्टिव्हिटी वाढणार आहे. म्हणून काय म्हणूया आपण, इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द टेम्परेचर. नेक्स्ट, मेजरमेंट ऑफ कंडक्टिव्हिटी ऑफ आयोनिक सोल्युशन. एखादं आयोनिक सोल्युशन असेल याची कंडक्टिव्हिटी आपण कशी मोजतो पहा. हिअर 2 प्रॉब्लेम्स आर रेज इन द measurement of the conductivity of ionic solution. First one is the direct current DC, passage of it, electrolyte is decomposed. And second one, a solution cannot be connected to the measuring bridge like a metallic wire or other solid कंडक्टर्स. या 2 प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी येतात. कशाला, कंडक्टिव्हिटी मेजर करायला. म्हणून काय केलेलं आहे, हे कसे प्रॉब्लेम आपण ओव्हरकम करतो पहा. फर्स्ट प्रॉब्लेम इज ओव्हरकम बाय AC अल्टरनेटिंग करंट इन्स्टेड ऑफ DC. मग जो काही प्रॉब्लेम आपल्याला येतो DC करंटचा, त्याच्याऐवजी काय करायचं, आपल्याला AC करंट वापरायचा. सेकंड प्रॉब्लेम इज सॉल्व्ड बाय यूजिंग स्पेशली डिझाईन व्हेसल कॉल्ड कंडक्टिव्हिटी सेल. दुसरा जो काही प्रॉब्लेम आहे तो कसा आपण सॉल्व करू शकतो, बाय यूजिंग अ स्पेशली डिझाईन व्हेसल कॉल्ड कंडक्टिव्हिटी सेल. त्याला आपण म्हणतो कंडक्टिव्हिटी सेल. आणि हे अशा प्रकारे कंडक्टिव्हिटी सेल आपल्याला पाहायला मिळते. कॅथोड आहे, ॲनोड आहे, आणि या ठिकाणी जे काही इलेक्ट्रोलाइट आहे ते डिझॉल्व केलेलं सोल्युशन्स आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. कंस्ट्रक्शन ऑफ कंडक्टिव्हिटी सेल कशा प्रकारे कन्स्ट्रक्ट करतो आपण ते. Cell consists of 2 platinum electrode coated with platinum black. 2 इलेक्ट्रोड आहे. These electrodes have area of cross section equal to A. त्याचा जो काही एरिया असेल तो कसा असेल, A असेल. And separated by a distance L as shown in figure. आणि त्याच्यामध्ये किती डिस्टन्स आहे, तर L एवढं डिस्टन्स असेल. फ्रॉम दिज रेजिस्टन्स, आम्ही याच्यावरून काय करतो, आपण रेजिस्टन्स काढतो. रो रेजिस्टन्स आर equal to rho L by A equal to 1 upon K L A. Every cell has its own resistance power. In terms, it is a cell's constant. प्रत्येक सेलला काय असतो, त्याचा स्वतःचा रेजिस्टन्स असतो. मग त्याला म्हणतो आपण सेल कॉन्स्टंट. मग काय डेफिनेशन आहे, द क्वांटिटी LA is called cell constant denoted by G. That is G is equal to किंवा G स्टार म्हणूया आपण त्याला सेल कॉन्स्टंट. G स्टार इक्वल टू L बाय A. L बाय A जी काही क्वांटिटी असेल त्याला काय म्हणतो आपण, सेल कॉन्स्टंट म्हणतो. और G स्टार इज इक्वल टू RK, where R is a resistance, K is a specific conductance, and unit of cell constant is a centimeter inverse or meter inverse.
Finding of L by A value is so difficult. However, it can be determined by measuring the resistance of the cell containing a solution whose conductivity is already known. मग त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला, L by A ची व्हॅल्यू जी काय आहे ही कसं आहे, डिफिकल्ट आहे, फाइंड आउट करणं डिफिकल्ट आहे. मग या ठिकाणी काय करायचे, ही व्हॅल्यू न मोजता त्याची काय मोजायची आपल्याला, कंडक्टिव्हिटी आपल्याला मेजर करायची. फॉर दिस पर्पज वी जनरली यूज KCL सोल्युशन. मग आपण काय करतो, KCL सोल्युशन त्या ठिकाणी आपण वापरतो, जेणेकरून काय त्याची काय आपल्याला कंडक्टिव्हिटी सुरुवातीला माहिती आहे आपल्याला. मटेरियल दिलेलं असेल आपल्याला, कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे सोल्युशनचं, 1 मोल असेल किंवा 0.1 मोल असेल, 0.01 मोल असेल, आणि कितीमध्ये सोल्युशन बनवलं आहे, हे 1000 मध्ये बनवलं आहे, 100 मध्ये बनवलं आहे, 10 मध्ये बनवलं आहे. मग याची जी काही कंडक्टिव्हिटी असेल, कंडक्टिव्हिटी आणि मोलार कंडक्टिव्हिटी याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कंडक्टिव्हिटी किती आहे याची, तर आहे 0.1113. मीटरमध्ये जर घेतले तर ते 11.13 येईल, आणि स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी घेतली तर ती किती, 111.3. आणि जर त्याची आपण कंडक्टिव्हिटी मीटरमध्ये जर घेतली तर किती मिळते आपल्याला, ते 111.3 इंटू 10⁻⁴. म्हणजे जसं कॉन्सन्ट्रेशन चेंज करू तशी कंडक्टिव्हिटी त्याची काय होते, चेंज झालेली आपल्याला पाहायला मिळते. इफ द स्पेसिफिक कंडक्टन्स अँड कंडक्टन्स ऑफ अ सोल्युशन आर सेम देन इट्स सेल कॉन्स्टंट इज इक्वल टू. कंडक्टन्स आणि स्पेसिफिक कंडक्टन्स दोन्ही सेम आहेत, देन इट्स सेल कॉन्स्टंट इज इक्वल टू 1. त्याचं सेल कॉन्स्टंट काय असणार आहे, 1 असतो बा. सेकंड, युनिट ऑफ सेल कॉन्स्टंट. सेल कॉन्स्टंटचं युनिट काय आहे, मीटर, ओहम मीटर, मीटर इनवर्स अँड ओहम इनवर्स, मीटर इनवर्स. तर त्याचं युनिट आहे मीटर इनवर्स आहे पा. नेक्स्ट, इलेक्ट्रोलायटिक कंडक्टन्स इज ड्यू टू द. कशामुळे आहे हा कंडक्टन्स, फ्लो ऑफ आयन्स, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, फ्लो ऑफ सबस्टन्स अँड द फ्लो ऑफ सबस्टन्स अँड आयन्स. तर इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन कशामधून, इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय आपलं सोल्युशन आहे, आणि सोल्युशनमध्ये काय असतं तर आयन्स असतात, मीन्स इट्स द फ्लो ऑफ आयन्स. ते कशामुळे असेल, फ्लो ऑफ आयन्समुळे असेल. नेक्स्ट वन, इलेक्ट्रोलायटिक कंडक्टन्स डिपेंड्स, आपण कशावर डिपेंड आहे, टेम्परेचरवर डिपेंड आहे, कॉन्सन्ट्रेशनवरती, साईज ऑफ आयन्स अँड नेचर ऑफ द सॉल्वंट. तर फर्स्ट 1 and 2 ऑप्शन असेल, सेकंड B1 2 3, C1 and 3, अँड द लास्ट वन इज 1 2 3 and 4. तर या ठिकाणी सगळ्यावरती हे डिपेंड्स आहे, म्हणजे ऑप्शन डी इज द करेक्ट. नेक्स्ट, कंडक्टिव्हिटी ऑफ आयोनिक सोल्युशन अँड मोलार कंडक्टिव्हिटी. एखादं सोल्युशन असेल त्याची कंडक्टिव्हिटी किती असेल, आयोनिक सोल्युशनची कंडक्टिव्हिटी पाहूया आपण. पाहूया कंडक्टिव्हिटी. Conductivity of ionic solution and molar conductivity. Conductivity of ionic solution. The conductivity or resistance of an electrolytic solution can be measured from the following diagram. त्याला आपण म्हणतो व्हेटस्टोन ब्रिज. या ठिकाणी फिजिक्समध्ये ही डायग्राम तुम्हाला पाहायला मिळते व्हेटस्टोन ब्रिजची. या डायग्रामनुसार आपण हे करत असतो, त्याची जी काही रेजिस्टन्स असेल किंवा त्याची कंडक्टिव्हिटी असेल ती आपण हे करतो, मेजर करत असतो. पहा कशा प्रकारे मेजर करतो ते पाहूया. इट कन्सिस्ट ऑफ 2 रेजिस्टन्स R3 अँड R4, अ व्हेरिएबल रेजिस्टन्स R1. अजून काय आहे त्याच्याकडे, व्हेरिएबल रेजिस्टन्स R1 आहे. द कंडक्टिव्हिटी सेल हॅव्हिंग अ सोल्युशन्स ऑफ अननोन रेजिस्टन्स R2. एक सोल्युशन असेल त्याचा रेजिस्टन्स काय आहे, R2 असणार आहे. पहा नेक्स्ट, अँड ऑसिलेटर O, अ सोर्स ऑफ फॉर AC पॉवर इन द रेंज ऑफ 550 to 5000 सायकल पर सेकंड इज कनेक्टेड टू द ब्रिज. एक ऑसिलेटर त्या ठिकाणी कनेक्ट केलेला असेल, ओन दाखवतो आपण ते. P इज द डिटेक्टर ऑफ नल पॉईंट. P काय आहे, डिटेक्टर आहे नल पॉईंटचा. मग याच्यानुसार आपण त्याची काय मोजतो, कंडक्टिव्हिटी मोजतो. फ्रॉम दिस सेटअप अननोन रेजिस्टन्स R2. मग या सगळ्या सेटअपनुसार जो काय अननोन रेजिस्टन्स असेल R2, तो R2 आपण काय करतो, फाइंड आउट करतो. आणि तो किती मिळतो आपल्याला, तर पहा G स्टार इज इक्वल टू L बाय A. Once the cell constant and the resistance of the solution in the cell are determined,
देन द कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन इज गिव्हन बाय द इक्वेशन. आपल्याला सेल कॉन्स्टंट मिळाला की सेल कॉन्स्टंटवर आपण काय करतो, त्या सेल सोल्युशनची कंडक्टिव्हिटी काढतो. के इज इक्वल टू जी स्टार बाय आर. या इक्वेशननुसार आपण करतो, त्या ठिकाणी त्याची कंडक्टिव्हिटी आपण मेजर करतो. पहा, द कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन ऑफ अ डिफरंट इलेक्ट्रोलाइट इन द सेम सॉल्वंट अँड ॲट अ गिवन टेम्परेचर डिफर्स ड्यू टू चार्ज. चार्जनुसार काय होतं, त्या ठिकाणी डिफरन्स आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. साईज ऑफ द आयन्स इन टू विच दे डिसोसिएट. त्या आयनची साईज किती आहे, त्याचं डिसोसिएशन कसं होतंय. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स इज विथ विच द आयन्स मूव्ह अंडर द पोटेन्शियल ग्रेडियंट. अजून काय आहे तर पोटेन्शियल ग्रेडियंट त्या ठिकाणी किती आहे, त्या ठिकाणी आयनची कशी मुवमेंट होते यावर सुद्धा हे काय आहे, डिपेंड्स आहे. पहा, देअरफॉर इट बिकम नेसेसरी टू डिफाईन अ फिजिकली मोर मिनिंगफुल क्वांटिटी कॉल्ड मोलार कंडक्टिव्हिटी. मग कंडक्टिव्हिटीपेक्षा आपण काय करूया, अगदी मिनिंगफुल परफेक्ट जर आपल्याला त्याची कंडक्टिव्हिटी मोजायची असेल तर त्याला आपण म्हणतो मोलार कंडक्टिव्हिटी. मग ही मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजे काय आहे तर आपण पाहूया. पहा, स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी ऑफ 1 मोलार इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन इज अ मोलार कंडक्टिव्हिटी. 1 मोलार इलेक्ट्रोलाइट सोल्युशन असेल, 1 मोलार इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन असेल तर त्या सोल्युशनची जी काही कंडक्टिव्हिटी असेल त्याला म्हणतो आपण मोलार कंडक्टिव्हिटी म्हणतो. ऑर मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ अ सोल्युशन ॲट अ गिवन कॉन्सन्ट्रेशन इज द conductance of a solution containing 1 mole of electrolyte kept between 2 electrodes with the area of cross section A and a distance of unit length L. 1 मोलार सोल्युशन असेल आणि या सोल्युशनमध्ये जे काही इलेक्ट्रोड्स असतील, ह्या इलेक्ट्रोडचं क्रॉस सेक्शन्स किती असेल, ए असेल, आणि त्या ठिकाणी जे काही डिस्टन्स असेल ते किती असेल, एल असेल, तर त्याला आपण म्हणतो मोलार कंडक्टिव्हिटी. दॅट इज अ मोलार कंडक्टिव्हिटी इक्वल टू के बाय सी. के बाय सी नुसार आपलं काय मिळेल, देअरफॉर मोलार कंडक्टिव्हिटी इक्वल टू के इक्वल टू ए बाय एल इक्वल टू के. देअरफॉर मोलार कंडक्टिव्हिटी इक्वल टू के फी. एल इज इक्वल टू 1 अँड ए इज इक्वल टू फी. देन मोलार कंडक्टिव्हिटी, मग त्याचं युनिट काय असेल मोलार कंडक्टिव्हिटीचं, तर या ठिकाणी आपल्याला त्याचं युनिट करता येईल. पहा, मोलार कंडक्टिव्हिटीचा काय येईल, त्याचं के कॉन्स्टंट आहे इंटू 1000 सेंटीमीटर क्यूब पर लिटर डिवायडेड बाय मोलॅरिटी, मोल पर लिटर आहे. क्वेश्चन्स. द इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स ऑफ अ कॉलम ऑफ 0.5 मोल पर लिटर NaOH solution of a diameter 1 centimeter and length 50 centimeter is 5.55 into 10⁻³ ohm. Calculate its resistivity, conductivity and molar conductivity. तर आन्सर या ठिकाणी पहा, आरची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 5.55 इंटू 10⁻³ ओहम आहे. कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी 0.05 मोल पर लिटर दिलेलं आहे. नेक्स्ट आपल्याला एलची व्हॅल्यू दिलेली आहे, डायमीटर 1 सेंटीमीटर आहे, तर रेडियस काय होईल त्याची, आर इक्वल टू 1/2 इंटू डायमीटर 1/2 सेंटीमीटर. देअरफॉर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए 3.14 इंटू 1/2 स्क्वेअर 0.785 इंटू 10⁻⁻⁴ मीटर स्क्वेअर. मग याची जी काही रेजिस्टिव्हिटी असेल ती रेजिस्टिव्हिटी आर ए अपॉन एल. या ठिकाणी व्हॅल्यू जर भरल्या आपण तर पहा 5.55 इंटू 10⁻³ आणि एरिया किती आला आपला 0.785 इंटू 10⁻⁻⁴. आणि आपला जो काही एलची व्हॅल्यू आहे, एलची व्हॅल्यू किती आहे 0.5 आहे. ही व्हॅल्यू जर आपण शोधली तर किती मिळतं आपल्याला हे आन्सर 8.7135 ओहम मीटर. आणि कंडक्टिव्हिटी आहे, कंडक्टिव्हिटी म्हणजेच काय, रेजिस्टिव्हिटी काय आहे त्याला अपोजिट आहे, म्हणजे 1/ρ. तर ते किती मिळतं आपल्याला 1/8.7135 इक्वल टू 0.1148 या ठिकाणी आपल्याला मिळेल. आणि त्याची मोलार कंडक्टिव्हिटी के इंटू 1000 अपॉन एम, त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे. मग केची व्हॅल्यू आता आपल्याला मिळालेली कंडक्टिव्हिटीची
0.1148 into 10 raised to minus 3 divided by 0.05 which is equal to 2.296 एवढे काय मिळेल त्याची आपल्याला मोलार कंडक्टिव्हिटी मिळेल. नेक्स्ट MCQs. मोलार कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू काय असेल मोलार कंडक्टिव्हिटी इक्वेशन? ए असेल, बी असेल, सी असेल का डी असेल? तर ते इक्वेशन आहे ऑप्शन नंबर सी आहे के इंटू 1000 अपॉन एम. इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑन कंडक्टिव्हिटी अँड मोलार कंडक्टिव्हिटी. कॉन्सन्ट्रेशनचा काय इफेक्ट आहे पहा. तर आपण पाहूया. बोथ कंडक्टिव्हिटी अँड मोलार कंडक्टिव्हिटी चेंज विथ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रोलाइट. मोलार कंडक्टिव्हिटी चेंज होते किंवा मग या ठिकाणी आपले जे काही कंडक्टिव्हिटी असेल हे सुद्धा काय होते चेंज होते. कशाबरोबर चेंज होते? इफ वी चेंज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रोलाइट. कंडक्टिव्हिटी ऑलवेज डिक्रीज विथ डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन फॉर बोथ वीक अँड स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट बिकॉज नंबर ऑफ आयन्स पर युनिट वॉल्यूम दॅट कॅरी द करंट इन द सोल्युशन डिक्रीज ऑन डायल्युशन. कॉन्सन्ट्रेशन कमी झालं की त्याची कंडक्टिव्हिटी सुद्धा काय होते कमी होते. का कमी होते? तर त्या ठिकाणी नंबर्स ऑफ आयन्स काय होतात त्या ठिकाणी कमी होतात आणि नंबर्स ऑफ आयन्स कमी झाले त्यामुळे काय होतं त्याची कंडक्टिव्हिटी सुद्धा डिक्रीज झालेली आपल्याला पाहायला मिळते. मोलार कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस विथ डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन और इन्क्रीज इन डायल्युशन. हे कधी इन्क्रीज होते? डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन कमी केलं आपण किंवा इन्क्रीज इन डायल्युशन. दिस इज बिकॉज द टोटल वॉल्यूम व्ही ऑफ सोल्युशन कंटेनिंग अ गिवन मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट ऑल्सो इन्क्रीजेस. त्या ठिकाणी जे काही आपले मोल्स असतील किंवा आयन्स असतील ते सारखे राहतील आणि त्या ठिकाणी आपल्याला मोलार कंडक्टिव्हिटी काय झालेली असेल इन्क्रीज झालेली पाहायला मिळेल. पहा टीजर्स. लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी. When a concentration of electrolyte approaches zero, the molar conductivity is known as limiting molar conductivity. इलेक्ट्रोलाइटचं ते कॉन्सन्ट्रेशन कसं आहे आपलं अप्रोचेस टू झिरो देन द मोलार कंडक्टिव्हिटी इज नोन ॲज अ लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी रिप्रेझेंटेड बाय स्टँडर्ड मोलार कंडक्टिव्हिटी. मोलार कंडक्टिव्हिटी इज ऑल्सो डिपेंड्स ऑन स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रोलाइट. कशावर डिपेंड्स आहे अजून हे? इलेक्ट्रोलाइटच्या स्ट्रेंथवर डिपेंड्स आहे. बेस्ड ऑन द नेचर ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी इलेक्ट्रोलाइट्स आर क्लासिफाईड इंटू. इलेक्ट्रोलाइट क्लासिफाय केले कशानुसार? कंडक्टिव्हिटीनुसार. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, वीक इलेक्ट्रोलाइट, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मोलार कंडक्टिव्हिटी increases slowly with dilution and can be given as metallic conductance 1 upon temperature. Equation 1 is called Debye-Hückel equation. त्याला काय म्हणतो? Debye-Hückel equation म्हणतो. By plotting the graph between molar conductivity and root of concentration we get. या ठिकाणी पहा मोलार कंडक्टिव्हिटी आहे आणि जी आहे पहा L/A. तर या ठिकाणी आपल्याला या प्रकारे ग्राफ मिळतो. स्लोप इक्वल टू -A अँड दिस इज द limiting molar conductivity. Graph shows that a straight line with intercept equal to molar conductivity standard and किंवा आपण झिरो मोलार कंडक्टिव्हिटी म्हणूया त्याला स्लोप इक्वल टू -A. त्याचा स्लोप काय असतो? -A असेल. फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मोलार कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस स्लोली विथ डायल्युशन अँड कॅन बी गिवन ॲज मोलार कंडक्टिव्हिटी इक्वल टू मोलार कंडक्टिव्हिटी 0 -A into root C. The value of cell constant A for a given solvent and temperature depend on the type of electrolyte, that is the number of ion produced by dissociation of electrolyte. NaCl आहे 1 CaCl2 2 MgSO4 2 इलेक्ट्रोलाइट्स ॲज फॉर द चार्ज ऑन द आयन. चार्जनुसार त्या ठिकाणी त्याचे तेवढे आयन्स त्या ठिकाणी तयार होतात. पहा Debye-Hückel ऑन-सॅगर इक्वेशन इज ॲप्लिकेबल टू. कशासाठी वापरतो आपण ते? वीक इलेक्ट्रोलाइट, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, बोथ स्ट्रॉंग अँड वीक इलेक्ट्रोलाइट अँड आयदर स्ट्रॉंग अँड वीक इलेक्ट्रोलाइट. तर ते आपण वापरतो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटला वापरतो.
इन डिबे हुकेल ऑनसॅगर इक्वेशन स्लोप इंटरसेप्ट्स आर. काय मिळतो स्लोप आपल्याला A, B, C और D. तर या ठिकाणी स्लोप आपल्याला C मिळत असतो पहा -A. नेक्स्ट द करेक्ट डिबे हुकेल ऑनसॅगर इक्वेशन. काय इक्वेशन करेक्ट असेल यातलं? A असेल, B असेल, C असेल का D असेल? त्याच्यातला ऑप्शन आहे D इज द करेक्ट आन्सर. All electrolytes of particular type have the same value for A. Thank you.